सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर बऱ्याच वेळेला मला कमेंट अशा येत होत्या की मुंड्यामध्ये जे आहे प्रिन्सेस कट व्यवस्थित बसत नाही किंवा तो केसल्यासारखा होतो आणि डायरेक्ट प्रिन्सेस कटचं कटिंग जे आहे अस्तरवरती कसं करायचं तेही आम्हाला सांगा। सो आजचा जो व्हिडिओ आहे आपला अस्तरवरती कटिंग असणार आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे असणार आहे। तर इथं बघू शकता की इथं अस्तर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेणार आहोत। तर अस्तरच्या बॅक बाजूला आपण बॅक पार्टचं जे पूर्ण उंचीचं माप आहे तर ते घ्यायचं आहे। तर मी पूर्ण उंची जी आहे तर ती 13.5 इंच होती, प्लस त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन वाढवून 14.5 इंच केलेली आहे। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आपल्याला घ्यायचं आहे 5.5। आता हे जे माप आहे तर ते 40 साईजचं आहे। सो ते जे शोल्डर आहे मी 5.5 इंच घेतलेला आहे। मुंडा 6 इंच आपल्याला घ्यायचा आहे। तर हे बघा शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो 6 इंचावरती घ्यायचा आहे। आता जे छातीचं माप आहे तर प्रॉपर जी छाती आहे तर ती 10 इंच आहे। 10 प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड करायचं आहे। जितकं पण तुमची छाती असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यावं लागतं। कमर जे आहे 8.5 इंच आहे, 8.5 प्लस 2 इंच त्याच्यामध्ये सुद्धा आपण मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। फ्रंट मुंड्याचा शेप आपण 1 इंचावरती देतो। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी प्रिन्सेस कटचा बॅक पार्ट जो आहे अस्तरावरती कटिंग करायचा। तर हा मी बॅक पार्ट जो आहे कट केलेला आहे। त्याच्यानंतर अस्तरच्या बरोबर अपोजिट साईडला आपला हा जो बॅक पार्ट आहे तर तो क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। तर क्रॉसमध्ये का ठेवायचा, कारण जर तुमचं शोल्डर प्रॉब्लेम असेल किंवा शोल्डर वगैरे पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे कटिंग करू शकता, एकदम व्यवस्थित बसतात ब्लाऊज। तर हे बघा 1.5 इंच बॉटमला मी असं घेतलेलं आहे। जे आपण अस्तरवरती क्रॉस वाढवतो 1.5 इंच तसं आपण हे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करताना बॉटमला तुम्ही बघू शकता जिथं आपण आय आणि हुकची पट्टी जोडतो फ्रंट बाजूला 1.5 इंच मी खाली सोडलं। त्याच्यानंतर सगळे जे पार्ट्स आहेत तसे आपण मार्किंग करून घ्यायचे आहे, म्हणजे बॉटम साईड आणि मुंडा वगैरे जे आहे पूर्ण आपण आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं। फक्त आपण ठेवताना जो बॅक पार्ट आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे बॉटमला आपण 1.5 इंच सोडून हे बरोबर असं ठेवलेलं आहे। आता गळारुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे। तर फ्रंट मुंड्याचा शेप सुद्धा आपण अर्धा इंच डाऊन करायचा आहे, म्हणजे 1 इंचावरती फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो प्रॉपर निघतो। आता गळारुंदी जी आहे तर मी 2.25 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंचावरती। तर आता जितका पण तुमचा पुढचा गळा असेल 6.5, 7 इंच, 7.5 इंच तो तुम्ही घेऊ शकता। जसं तुम्हाला कमी जास्त गळे डीप घालायला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। आता खालून जी गळ्याची ब्रॉडनेस आहे तर मी ती 2.25 इंचावरती केलेली आहे, कारण वरचा जो गळा आहे आपला 2.25 इंच आहे मार्किंग आहे आणि त्याच्यानंतर बॉटमचं जे आहे मी 2.25 इंच, म्हणजे थोडीशी जी ब्रॉडनेस आहे मी घेतलेली आहे। कारण ज्यावेळी आपण अंगामध्ये ब्लाऊज घालतो तर त्यावेळी असं खेचल्यासारखा जो गळा आहे तर तो वाटत नाही, एकदम गोल असा प्रॉपर जो आहे शेप आपला पुढच्या गळ्याला सुद्धा दिसतो। सो तुम्ही रुंदी जी आहे खालची थोडीशी वाढवू शकता। आता 1.5 इंच हे एक्स्ट्रा आपण सोडलं, आपण जे क्रॉसमध्ये एक्स्ट्रा कापड घेतलं होतं तर ते आपण इथं मार्किंग केलं। तर हे बघू शकता बॅक पार्ट आपण अशा पद्धतीने हा ठेवला होता। सो इथं 1.5 इंचावरती आपण हे असं मार्किंग करून घ्यायचं। आता हे जे 1.5 इंच एक्स्ट्रा आहे तर ते आपण एक्स्ट्रा जे सेंटरचं कट करणार आहोत कापड त्याच्यासाठी आपण हे 1.5 इंच घेतलेलं आहे। आता हे 1.5 इंच आपल्याला सोडायचं आहे तिथून। त्यानंतर आपण काय करायचं 4 इंचावरती मार्किंग करायचं। ते 1.5 इंच आपल्याला सोडायचं, तिथून मग आपण 4 इंच मार्किंग करायचं आहे प्रिन्सेस कटच्या कट्स पॉईंटचं। त्याच्यानंतर बस्ट पॉईंट जो आहे मी घेतलेला आहे 11.5 इंचावरती। तर हे बघा बस्ट पॉईंट मी 11.5 इंचावरती घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण मुंड्यामधूनच ह्याला जो आहे असा शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा। आता दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं की आतल्या साईडने जो कफ आहे तर तो खूप छान येतो
त्यासाठी आपण दोन्ही साईडला याला 1.5 इंच घ्यायचं आहे। साईडला सुद्धा मी 1.5 इंच घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून घेतलं आणि मध्ये जो सेंटर आहे तर तो 3 इंचाचा आपला कट होतो, ज्यामुळे ब्लाऊज जे आहे प्रिन्सेस कटचं चपटा वगैरे अजिबात बसत नाही, एकदम व्यवस्थित बसतात। आता हे बघा, आता गळा सुद्धा मी इथं कट केलेला आहे। साईडला 1.5 इंच आपल्याला घ्यावंच लागतं, जर तुम्ही नाही घेतला तर एकदम काटोकाट ब्लाऊज राहतं, शिलाई मार्जिन आपल्याला अजिबात राहत नाही। सो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। दोन्ही साईडला प्रिन्सेस कटच्या दोन्ही बाजूला आपण 1.5 इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे। दाखवल्याप्रमाणे अस्तर जे आहे आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपण कट करणार आहोत स्लीव्ज। आता स्लीवचं कटिंग जे आहे माझ्या भरपूर असे व्हिडिओ आहेत, मी हिंदीमध्ये सुद्धा बनवलेले आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा बनवलेले आहेत। जर तुम्हाला ते बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता। लॉंग स्लीव्ज आहे, शॉर्ट स्लीव्ज आहे। आता ही जी स्लीव्ज आहे तर ती 4.5 इंचाची होती, तर 5.5 इंचावरती आपण हे जे मार्किंग आहे तर ते करणार आहोत स्लीव्जचं। तर 5.5 इंचावरती आपण हे मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण हाताच्या घडीचं जे माप आहे तर ते 10 + अर्धा इंच घ्यायचं आहे। म्हणजे छातीचं आपण 10 इंच माप घेतलं होतं, त्याच्यामध्येच आपण अर्धा इंच वाढवायचं आणि 10.5 इंचावरती मी मार्किंग केलं। 3 इंच आपण खाली शेपसाठी घ्यायचं आहे, 2 इंच आपण आत मार्जिनसाठी घेऊन त्याच्यानंतर 3 असे आपल्याला पॉईंट काढायचे आहेत एका रेषेवरती आणि दाखवल्याप्रमाणे जो शेप आहे आपल्याला जो आहे स्लीवचा असा द्यायचा आहे। तर तुम्ही अंदाजे जर शेप देत असाल तर तो अजिबात देऊ नका, तुम्ही या पद्धतीने जो आहे स्लीवचा शेप द्या, अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बसतो। त्याच्यानंतर हात रुंदीचं जे माप आहे आपलं आहे 6.5 इंच, तर 6.5 + 2 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करणार आहोत। तर 8.5 इंच मी हात रुंदीचं जे माप आहे तर ते घेतलेलं आहे। आता आहे तसे सगळे जे पार्ट्स आहेत आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून कट करायचे आहेत। एक्स्ट्रा जे मार्जिन आहे आपल्याला मेन कपड्यावरती कुठेही वाढवायचं नाही, कारण अगोदरच आपण अस्तरवरती पूर्ण जे मार्किंग आहे, पूर्ण जे मार्जिन आहे तर ते वाढवून घेतलेलं आहे। जसं तुम्ही मेन कपड्यावरती जे आहे तसं सगळे जे पार्ट आहेत थोडे थोडे एक्स्ट्रा कापड सोडून तुम्ही ते कट करू शकता। तर हे बघा, सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।